आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा संकल्पित ठाणे मनपा की पाटलीपाड़ा जैविक खेती परियोजना को कृषि दिवस के अवसर पर आम जनता के लिए खोल दिया गया है। इस परियोजना का कार्य मनपा के उद्यान विभाग और वृक्ष प्राधिकरण द्वारा अप्रैल 2025 में शुरू किया गया था। फरवरी में ठाणे मनपा द्वारा आयोजित वृक्षावल्ली प्रदर्शनी का उद्घाटन करते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे मनपा को नागरिकों के लिए एक मॉडल के रूप में जैविक खेती परियोजना स्थापित करने का निर्देश दिया था। तदनुसार उद्यान विभाग ने मनपा आयुक्त सौरभ राव के मार्गदर्शन में पाटलीपाड़ा में लगभग 1.5 एकड़ क्षेत्र में यह परियोजना विकसित की है। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। नमस्कार सर, माझं नाव गणेश भोईर, मी उद्यान तपासनीस ठाणे महानगरपालिका। आमचा दर फेब्रुवारीमध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो। त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती। त्यानंतर आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे 1.5 एकरचा हा प्लॉट आहे। इथे पूर्वी काहीच नव्हतं। हे सर्व प्लॉट क्लीन करून बेड प्रिपरेशन करून त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतील, फळझाडे असतील यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे। आता बघता की सध्या ग्रोथ स्टेज मध्ये म्हणजे आता आम्ही सध्या इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोपं तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे। आता साधारण 1-2 महिन्यानंतर याला पूर्ण त्याचं एक स्वरूप येईल, म्हणजे फळं लागलेले दिसतील। कुठले फळं लावले, कुठले इथे आम्ही बघा 3 प्रकारचे म्हणजे व्यवस्थापन केले। फळझाड भाजीपाला आहेत ते 2 प्रकारचे आहेत, एक एक्झॉटिक आहेत आणि एक हंगामी आहेत, ज्यामध्ये वांगे, टोमॅटो, त्याच्यानंतर कोबी, एक्झॉटिक मध्ये ब्रोकोली आहे, लेट्यूस आहे। त्यानंतर फळझाडांमध्ये विविध प्रकारची फळझाडं लावलेली आहेत, प्रत्येकाचे 2-2, 3-3 सॅम्पल लावलेले आहेत। आंबा झाला, अवोकाडो झालं, अंजीर झालं, त्यानंतर पोमोग्रॅनेट झालं, पोमेलो पण आहे इथे, आणि लिंबू आहे, चायनीज लिंबू आहे, अशी विविध प्रकारची फळझाडं आहेत। त्यानंतर आम्ही 2 प्रकारचे राईस लावलेले आहेत आणि नाचणीचं सुद्धा इथे उत्पादन घेण्यात येत आहे। त्यानंतर चारा पिकांमध्ये पण, कारण आमचं आता इथं प्रस्तावित आहे की आम्ही इथे गाई, विविध प्रकारच्या शेळ्या, कुक्कुटपालन म्हणजे एक लाईव्ह स्टॉक इथं आणण्याचं आमचं प्रस्तावित आहे, नियोजन आहे। त्यामुळे आम्ही इथं चारा पिकं सुद्धा घेत आहोत, ज्यामध्ये मका वगैरे आहे। त्याच्यानंतर रूट वर्गीय म्हणजे आपले रताळी झाली, सुरण झालं, हे सुद्धा आम्ही इथं लागवड केलेली आहे। वेल वर्गीयांमध्ये भोपळा, त्याच्यानंतर स्नेक गॉड झालं, कारलं झालं, अशा विविध प्रकारच्या सध्या भाज्यांची लागवड केलेली आहे। काय आव्हान असेल ठाणेकरांना शेतीला भेट देण्यासाठी? सर, आमचा मुख्य उद्देश हाच आहे की ठाण्यातील नागरिकांना व लहान मुलांना आता सध्या माहिती नाही की शेती काय असते। त्यांच्या जे घरात जेवण म्हणजे ताटामध्ये समोर जे जेवण परोसलं जातं त्याच्यामध्ये किती मेहनत लागते शेतकऱ्याला उगवण्यासाठी, तर त्याची जाणीव करून देण्यासाठी व एकंदरीत शेती काय असते याची माहिती देण्याकरिता आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे। सर, आपलं नाव? माझं नाव गणेश भोईर।